घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी। रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या डोळ्यात मिरची चटणी टाकून शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे। बीड जिल्ह्यात ही घटना घडली आहे। एक इसम अरुणोदय मार्केटमधील बॉस फिटनेस येथे व्यायाम करून त्याच्या गावाकडे धारावती तांडा येथे मोटारसायकलवर जात असताना देवी मंदिर रोडने पुढे गेल्यावर संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास दोन इसमांनी पाठीमागून येऊन त्यांच्यापुढे पल्सर मोटारसायकल आडवी लावून त्याला थांबवले। त्यानंतर स्कूटीवर आणखी दोघांनी येऊन त्या इसमास चाकूचा धाक दाखवून त्याच्या डोळ्यात मिरची चटणी टाकून त्याची सोन्याची चैन आणि 2 अंगठ्या जबरीने चोरून नेल्या। या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात तपास करत असताना आरोपी पंकज तुकाराम उगलमुगले, वैभवराम बिडगर, श्यामसुंदर बालासाहेब फड, आदित्य सुरेश उपाडे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात चोरी केलेली चैन, अंगठी, मोटारसायकल, स्कूटी आणि एक कोयता असा एकूण 1,58,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, चालक पोलीस हवालदार अतुल हराळे यांनी केलेली आहे। न्यूज 24 तास मराठी।